लावलेलं आहे बघा. भाताची जी दोंबी आहेत ना त्या आतल्या साईडला ठेवलेले आहेत आणि जो शेंडा आहे तो मुद्दा आहे तो त्या साईडला आहे, जेणेकरून भात बाहेर गेला नाही पाहिजे. ठीक आहे. ही गोष्ट मध्ये इथं झोडतात आमच्याकडे, म्हणजे त्याला आमच्याकडे मांडीवर म्हणतात. तिथं मांडीवर झोडणार ते सोडणार. हे लाकडीचं पेड आहे किंवा काही स्टूल वगैरे काही घेतात आमच्याकडे आणि इकडे झोडतात डबल, आणि मग तो पेंडा तिकडे त्या साईडला जाणार. दुसरी गोष्ट हे सूप आहे, वारा वगैरे देण्यासाठी सूप आहे. त्याला म्हणतात आमच्याकडे सोवारा, आणि ते मांडीवरती इकडे सोवाऱ्यावरती. हे बघा, हे आमच्याकडे हे काढचालो आहे. हे नंतर भात घालण्यासाठी याचा उपयोग होतो. 4 घेतोय तर असं वेगळं आहे. याला आमच्याकडे गलेंडा म्हणतात. ठीक आहे. हा मारतोय म्हणजे जबरदस्त मारतोय. हे एवढं जोडून आता झालेलं आहे आणि आता थोडे फायनल प्रोडक्शन आहे बघा. आणि आता सुवाऱ्यावरती तिकडं हे आणि हे इकडं. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि निघालोय मळ्यामध्ये भात जोडायला. भात जोडण्याची व्हिडिओ या अगोदर आपण मला वाटतं 1 आठवड्यापूर्वी टाकलेली आहे, पण त्यामध्ये मला सर्व डिटेल काही गोष्टी दाखवता आल्या नाही, तर या व्हिडिओमध्ये मी दाखवणार. आमच्याकडे कसं आहे ना, आमच्याकडे वांगणी शेती पण पूर्वी केली जायची. तर मग भात कापणीच्या वेळेला साधारण आपण सप्टेंबर महिन्याचे पावसाळ्याचा भात कापतो, तर त्यानंतर ते पेंड्या वगैरे आमच्याकडे बांधून ते अडवी वगैरे रचून ठेवतात. पण मग ह्या टायमिंगला ती जी अडवी असेल ती जोडली जायची का, तर मग पुढची वांगणी शेतीच्या तयारीसाठी. तर असं सगळं असतं आणि मग ती भरपूर वांगणी अडवी मोठी असते ना, त्यामुळे मग बरेच जण असतात ती जोडायला. म्हणजे वाडीतली किंवा गावातले अशी बरेच जण लोक ते ज्यांची अडवी असेल ते बोलवतात आणि मग ते सर्व जोडतात. 8-10 जण तरी असतात. पूर्वी जास्त असायचे, आता अडवे छोटे असतात. तर ते सगळं दाखवणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी जे भात असतं ते मळणी म्हणतात त्याला, बैलाच्या पायाखाली तुडवून वगैरे. आमच्याकडे पेंड्या वगैरे असतात, त्या पेंड्या जोडून म्हणजे भात जोडणी म्हणतात आमच्याकडे त्याला. तर वेगवेगळ्या पद्धती असतात, तर मी आमच्याकडली पद्धत दाखवतोय. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे खळं आहे आमचं. हे बघा, हे एवढं जोडलेलं आहे. आम्ही थोडं उशिरा आलो, तो आता एक मेंबर आला आपला टूल घेऊन. आणि हे बघा, भात एवढंच आहे, भात जास्त नाही. ते त्या साईडला तिकडे आणि इकडे, आणि एवढं जोडून झालेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जण. आणि हा आमचा माळ आहे सगळं. इकडे गाढवं पण आहेत, तिकडे खाली घर बांधतात, तर ती वाहतुकीसाठी गाढवं आलेली ते बघा. तर काम झाल्यानंतर ती चरत असतात तिकडे. सगळं हा व्ह्यू आहे, संध्याकाळची वेळ आहे, बघून घ्या मस्त वेगळी. हा बघा, असं आहे तो ऐसा वे. देखो, हे गाढवं आता संध्याकाळची वेळ झाली त्यामुळे ते आपल्या ठिकाणावर निघालेत. ते मालक आहेत. आणि हे बघा, असा सगळा माहोल आहे. तर भाई हे बघा, हे आमच्याकडे अशी सिस्टीम आहे. भात आता कसं लावलेलं आहे बघा. भाताची जी दोंबी आहेत ना त्या आतल्या साईडला ठेवलेले आहेत आणि जो शेंडा आहे तो मुद्दा आहे तो त्या साईडला आहे, जेणेकरून भात बाहेर गेला नाही पाहिजे. ठीक आहे. आणि असा अडवू केल्यामुळे ते बाहेर पण पडत नाही भात. दुसरी गोष्ट मध्ये इथं झोडतात आमच्याकडे, म्हणजे त्याला आमच्याकडे मांडीवर म्हणतात. तिथं मांडीवर झोडणार आणि उरलं सगळं भात पडत नाही. मग ते या बघा, पेंड्या इकडे टाकणार, तिकडनं जोडून इथे टाकणार आणि मग ते त्याच्यावरती सोडणार. हे लाकडीचं पेड आहे किंवा काही स्टूल वगैरे काही घेतात आमच्याकडे आणि इकडे झोडतात डबल, आणि मग तो पेंडा तिकडे त्या साईडला जाणार. तर आमच्याकडे अशी सिस्टीम आहे, म्हणजे गाणे वेस्टेज अजिबात नाही गेली पाहिजे. दुसरी गोष्ट हे सूप आहे. सूप वारा वगैरे देण्यासाठी सूप आहे, तर त्या साईडला तिकडे. तर असं सगळं माहोल आहे बघा. तर हे बघा, हे असं जोडतोय आम्ही आणि आमच्याकडे याला आम्ही पेंडी म्हणतोय बघा. हे साधारण आपल्या एका मोठीमध्ये बसेल एवढा याचा साईज असते. काही ठिकाणी भरपूर असतं किंवा काही ठिकाणी हे असं बांधत पण नाहीत, डायरेक्ट दोरान बांधतात असं आणि एकदमच जोडतात. त्याला पेंडकं म्हणतात. आमच्याकडे आम्ही पेंड्या बांधतो. तर प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते. ठीक आहे. तर ह्या पेंड्या एक जर आता याच्यावर का माणूस असेल ना, तर 4-4 5-5 पण एका हातामध्ये घेतो बघा. त्यानं 3 घेतलं, यानं 4-4 घेतोय. तर असं सगळं आहे. ये देखो.
ह्याला म्हणतात आमच्याकडे सुवारा, आणि ते मांडीवरती इकडे सुवाऱ्यावरती. तर अशी आमच्याकडे सिस्टीम आहे. मांडीवरून मारणार पहिलं, ते इकडे मारणार सुवाऱ्यावरती. सुवाऱ्यावरती मारल्यानंतर पूर्ण सगळं दाणे पडून जातात, डायरेक्ट तिकडे टाकणार आणि तिकडं मग ढोंबले बांधणार. ते ढोंबले अजून बांधलेत नाही, ते पण दाखवतो. आता मी पण जरा सुरुवात करतो आल्यासारखी, ठीक आहे, नंतर दाखवतो. तो भाई साहब ये देखो, तर एवढा भात जोडलेला आहे. आणि आता इकडे ढीग बघा केवढा लागलाय तो. हा ढीग बघून दोघे आता या दोघांनी जोडायचं एवढं. हे इकडे 4-4 पेंड्या मारतात, पण ह्याच्यावरती 2च मारतात, किंवा 2 पण मारतायत. हां 2 पण मारतात. हां हलवून दाखवा जरा. तर असं सगळं आहे. आणि इकडं हे फिनिशिंग आहे, हे रॉ मटेरियल आहे थोडक्यात, आणि इकडं सगळं फिनिश करतायत. त्या साईडला तिकडे गाडवा आहेत, तर ते काम जोडल्यानंतर हा बघा असा भाताचा ढीग तयार होतो. ही इकडे मोठी आई आहे, आणि इकडे ढोंबले बांधते. जरा आमचे खात बीत नको, जरा ढोंबला बांधून दाखवे. तर हे बघा, हे आमच्याकडे असे ढोंबले बांधतात, याला आमच्याकडं ढोंबला म्हणतात, ठीक आहे. हे बघा, तर हे ढोंबले बांधतात आमच्याकडे. आता ढोंबले कसे बांधतात आमच्याकडं ते पण दाखवतो. काही ठिकाणी कसं आहे माहिती आहे, आपल्यासारखे पेंटे नाही बांधत, भात कापून असं रचून ठेवतात. नाही राजापूर साईडला गेलीस तर, आणि दोरी नसता हे करतात. दोर असतो प्रत्येक वेळेला, त्या दोरीमध्ये असं ते भात घेणार, हातात गावल तेवढं, आणि असं 2 हाताने झोडतात. पेंड्या बांधत बसत नाही ते, असे आहे. म्हणून आपल्याकडे पद्धत वेगळी आहे. तर अशी पद्धत आहे आमच्याकडे, ही वेगळी पद्धत आहे पेंड्यांची. हे बघा, हे आमच्याकडे हे काढ चालू आहे, हे नंतर भात गाळण्यासाठी याचा उपयोग होतो. तर हे बघा, हे बांबूपासून विणणीत आहे, थोडंसं फाटलं आहे त्यामुळे त्याला कागद लावलेला आहे. आणि हां हे इकडे आलेले आहेत, हे चाचे आलेले आहेत, भात जोडायला आलेले आहेत. या आणि ह्याच्यामध्ये असा पेंडा वगैरे होतो, तो थोड्या वेळानं काढावा लागतो आणि असं सूप मारावं लागतो, नाहीतर मग त्याच्यामध्ये घाण होतो. हा बघा, त्याला आमच्याकडे गलेंडा म्हणतात, ठीक आहे. तर इकडे भाताचा ढीग आहे आणि सूप मारतोय. हळू मार रे, हळू मार. हा मारतोय म्हणजे जबरदस्त मारतोय. तर असं सगळं आहे. आणि ह्याच्यावरती अडवी होती उपसलेली आहे, हे बघा, हे असं असतं, ठीक आहे. तो हे सब हे देखो, हे एवढं खाली केलेलं आहे आणि जोरदार चालू आहे. हे देखो, आता हे पूर्ण एकदम नाही उठवायचं, आणि आता तिकडलं उठवतील, आणि त्यानंतर मग शेवटला हे सगळं एकदम फिनिश करणार, ठीक आहे. आणि इकडे ढीग बघा किती लागला येतो सुवाऱ्यावरती. मांडीवरती पटकन जोडून होतो, सुवाऱ्यावरती होत नाही. मांडीवरती 4-4, 5-5 हे करतात. तर भाई आता जोडून दमले सगळे. हे बघा, हे सगळे इकडे, तरी पण यांची मजाक मस्ती काय कमी होत नाही. बघा, पाणी पितायत, चौकाटलेत. हा काय म्हणतेस? 4 राहू दे, आधी हे होऊ दे, नको आम्हाला चहाचं काय एवढं हे नाही. आणि काय म्हणता, हे बघा, हे एवढं जोडून आता झालेलं आहे. आणि आता थोडंसं शिल्लक राहिलं आहे. इकडे खाली एक लेअर आहे, इकडे एक लेअर आहे. आणि हा एवढा इकडे ढीग मारला आहे मात्र, तरी पण आम्ही 3 मारतो आहे. आता जवळून दाखवतो, ठीक आहे. हे देखो, हे सूप बीप मारल्यानंतर, हां सूप बीप मारल्यानंतर हे फायनल प्रोडक्शन आहे बघा. आणि हे इकडं तरी खाली सांडलेलं बाकी ते भात आहे ते, त्यामुळं हे मी सुरुवातीला बोललो ना, आतमधल्या साईडला हे करतो, ठीक आहे. आणि हे भात ह्या साईडला इकडे पेंड्या टाकलेले आहेत जोडून, त्या साईडला तिकडे ढोंबले बांधते. बघा, हे ढोंबले आहेत तिकडे, हे बघा, हे आमच्याकडे आहे ते ढोंबले, हे ढोंबले बांधते बघा, हे बघा, ठीक आहे. आणि ही 2 पोती भरलेली भात. हे चला थांबू नका, पटापट मारा चला, ठीक आहे. आणि हां बघा, हे इकडं हे. तर आता आम्ही थांबत नाही, नॉनस्टॉप मारतोय. काळोख पडायला आलाय, त्यामुळं मी होतो पहिला तिकडं, पण मी आता इकडं आलो याच्या आपल्या सुवाऱ्यावरती मारायला. मांडीवरती हे दोघंच आहेत, रेट ठेवलं दोघांनी. हे बघा, शेपटाचा 4-4, 5-5 पेंड्या मारतात, ठीक आहे. तर भाई आता आहे ना, हे बघा, हे सगळं भात होतं ना, जोडून झालेलं आहे, मांडीवरती जोडून झालेलं आहे. हे बघा, दाखवतो तुम्हाला.
तर हे बघा हे एवढं झाले सगळं. आता काळोख पडला जवळजवळ 6:45 वाजायला आलेत आणि आता सुवाऱ्यावरती तिकडं हे आणि हे इकडं हे एवढं शिल्लक आहे. हे बघा आता काळोख पडलाय त्यामुळे फ्लॅश मारलाय. हे बघा हे एवढं भात झालंय आणि अजून इकडे हे सुवाऱ्यावरचं मारायचं आहे. तर आता चहा आली, चहा घेतो आम्ही. चहा अगोदर आली होती पण नाही घेतलेली, बोललेलं अशी सगळं कंप्लीटच करूया. लाईटीची सोय नाही आता त्यामुळे आता हे सगळं कंप्लीट करून आता आम्ही बसली बाजार चहा प्यायला. बाकी हे इकडं बघा हे सुवाऱ्यावरती हे बघा हे जास्त नाही भात पडत, थोडंसं पडतं. जर शिल्लक राहिलेलं असतं ना ते याच्यावरती मारायचं. ठीक आहे. आणि मग पेंडा ह्या साईडला इकडं असा तिकडे तसा. तर चला आता चहा पियाला. हे देखावायचं तर चहा आलेली आहे. हे बघा चहा आलेली आहे. 1 2 3 4 5 6 बिस्किट पुढे बनव. बिस्किट आहे, चहा आहे आणि हे बघा मेंबर आहे 2 3 4 मी 5वा आहे. ठीक आहे चलो आता चहा घेऊया. पाटील चढवते ते घातला बिस्किट खावं पारले. ए भाई साहब ये लो. हीच व्हिडिओ मी पण टाकणार आहे. माझा थोडा दाखवू नकोस. दे पुढं पुढं दे बाळा. कट करता येतो मला. नाही काय. मध्ये बैलगाडी टाकतो. उरत असलं तर घ्या रे जास्त. ए पुढं कर तिकडे. त्यांना दे दादा साहेबांना बोलते द्या. ओय घ्या. एक काम करा तर आता जवळजवळ 7:30 वाजत आलेत आणि आता जोडून झालेलं आहे. हे जरा सगळं साफसाफ करता आणि मग निघायचं. ठीक आहे. हे बघा सगळं झालं आता जोडून. हा भाग आहे ना थांब थांब इकडनं उचल. थांब 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 थांब. हे जरा मागे घे, थांबा जरा. हां सूप मारते सूप. सकाळी तर भाई जवळजवळ 8 वाजत आले. बघा हे सगळं आम्ही काम सगळं साफ वगैरे करून हे सगळं असं व्यवस्थित केलेलं आहे. बघा हा इकडे एक ढीग आहे सकाळी तू आणि हा इकडे एक ढीग आहे. सगळं क्लीन वगैरे करून चकाचक करून ठेवलेलं आहे. आता उद्या ही भात सुकवणार आणि मग चक्कीवरून येणार. हे बघा असं काय ठेवत नाही आमच्याकडे. असं आम्ही जे काय असेल ते लक्षात लागेल सगळं साफसूफ करून. तर उद्या फक्त थोडंसं काय पाकडावं लागेल तिकडलं आणि मग हां काय म्हणतोस. हे देखो भात जोडून झालं आहे सगळं. स्टूल वगैरे घेऊन आता सगळे निघालेत घरी. व्हिडिओ संपले नाही अजून थोडंसं बाकी आहे. ठीक आहे. हे बघा शेवटला आम्ही 1 2 3 4 5 जण आम्ही शिल्लक राहिली. बघा ही इकडे एक आहे आणि निघालो. चलो.